दिवाळीचे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आलाय हो ना, सगळ्यांनाच आलाय. मग चला आज काहीतरी चटपटीत मस्त असं करूया. आपण करणार आहोत मटका बिर्याणी. बघा तुम्ही काय म्हणाल, याला दम बिर्याणी म्हणा, पण मी तर नक्कीच म्हणेन मटका बिर्याणी. तर चला करूया. नमस्कार, चला जोडी सासू सुनेचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर चला आज आपल्याला करायचे बिर्याणी, आणि ती पण मटका बिर्याणी. तर त्यासाठी बघा आपण काय काय घेतलंय. कोथिंबीर, टमाटर, लसूण, कांदा, आलं सर्व काय घेतले. आणि आता मी करते तयारी, आणि आपण करणार आहोत मटक्यामध्ये. मध्ये मस्त अशी अर्धा किलो तांदळाची बिर्याणी करणार आहोत. आणि आता मी यामध्ये ठेवते पाणी गरम करायला. चला तर मस्त असं आपण हे ना या मटक्यामध्ये पाणी ओतणार आहोत. आणि पाणी हे मुळातच गरम केलेलं आहे आधी. आणि आता आपण पहिला यामध्ये भात करून घेणार आहोत. तर आपला कांदा तळून झालेला आहे. आपण एवढा कांदा तळलेला आहे असा छान मस्त असा. तर आता हा काढून घेऊया आपण, आणि यामध्ये आपल्याला चिकन शिजायला घालायचं. आता आपण ना मस्त चिकन धुवून घेऊया. त्याचबरोबर हे तांदूळ पण मी धुवून घेते. तांदूळ अर्धा किलो आणि चिकन अर्धा किलो आहे. तर चला आधी आपण ना भात करून घेऊया. तांदूळ धुवून टाकलेत आता मी. तर काही मसाले आपण ना असेच भातामध्ये टाकणार आहोत, आणि काही मसाले आपण वाटून टाकणार आहेत. सगळे तसेच नाही टाकायचे अखंड, तर काही वाटणात पण घालायचे. तर चला आता आपण ना भात करून घेऊया मस्तपैकी. याच्यावरती झाकण ठेवते. तर हा एवढा लसूण, हे सौदा मसाला आहे, आणि हे आलं, हे आपण मस्त असं पाट्यावरती टेचून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपण जे चिकन धुवून घेतले ना, याला लावून ठेवणार आहे. चला यामध्ये आपण ना एवढं मीठ टाकते, हळद, लाल तिखट, धना पावडर, आणि हे अद्रक, लसूण, आणि हा सौदा मसाला वाटलेला. आता हे सर्व काही आपण एकत्र करून घेणार आहोत. तसेच आपण यामध्ये थोडंसं दही टाकणार आहोत. तर यामध्ये आपण टाकणार आहोत घरचा मसाला थोडा. तर चला हे सर्व काही आपण ना छान असं एकत्रित करून ठेवूया. आपले तांदूळ चांगला छान असा शिजून तयार झालाय. तर आता आपण यातलं पाणी काढून घेऊया. तर आता कसं काढायचं पाणी, तर हे बघा आपण ना असं ठेवणार आहोत. हे बघा निघलं का पाणी. आणि थोडा वेळ आपण हा भात असाच ठेवणार आहोत. आता एक 5-6 मिनटं झाले, आणि आता आपण हे मटका काढून घेऊया. भात पूर्ण छान शिजलाय, थोडाशी कसर आहे फक्त. आता ती बिर्याणीमध्ये शिजत सर्व एकत्र केल्यावर. आणि किती सुंदर असा भात छान झालाय. आता आपण चिकन शिजाय टाकूया. यामध्ये आपण कांदा तळून घेतला होता पहिला. तर तळलेला कांदा थोडासा आणि 1 टमाटर टाकले चिरून. आणि आता हे छान गरम झालं की आपण त्यामध्ये चिकन टाकणार आहोत. त्यामध्ये आपण काही अजून तेल टाकून घेऊया. हिरवी मिरची टाकते. त्याला मस्त असा टमाटर परतून झालंय. आता आपण चिकन टाकूया. तर आपण 15 ते 20 मिनटं सगळे मसाले या चिकनला लावून ठेवले होते, आणि ते चांगले भिजलेत मस्त. आणि आता आपण ते टाकून घेतोय त्यामध्ये कांदा लसूण फोडणीमध्ये. तर ते छान असं हलवून घेते परतून. आणि परतल्याच्या नंतर आपण त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत. कधीही चिकन शिजताना गार पाणी टाकायचं नाही, गरम पाण्याने चव वाढते. तर
तुम्हालाही आवडतं का असं मटक्यामधलं खायला? हो ना, खूप छान लागतं. आणि ना चुलीवरचं मग तर विचारूच नका, त्याच्या स्वादाला तर काय म्हणजे तोडच नाही, खूप छान लागतं. आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून ते थोडा वेळ एक अर्धा तास तरी शिजायला ठेवणार आहोत. तर चला, छान असा मस्त वास सुटलाय आणि बघा आपलं चिकन शिजत आहे. आता शिजतच आलंय, बराच वेळ झाला. तर आता आपण याचे 2 थर लावूयात. बघा, आपण ना मटका खाली ठेवला तरी त्याच्यामध्ये कशा उकळ्या येतात बघा. खूप छान लागतं हो या मटक्यातलं, एकदम मस्त. तर पहिला काही एक थर खाली ठेवायचा आणि त्याच्यानंतर मी आता छान असा भात त्याच्यावरती लावून घेते आणि पुन्हा एकदा ते अर्ध्यात गेल्याच्या नंतर पुन्हा लावून घेणार. खूप मस्त छान वास सुटलेला आहे बघा, कारण आपण खडे मसाले अख्खे पण टाकलेत आणि वाटून पण टाकलेत. अख्ख्या मसाल्याची चव पण छान येते आणि वाटून टाकल्यानंतर संपूर्ण त्या सामग्रीमध्ये ते मसाले जातात आणि अजून चवदार लागतं. तर पहा, आता हे दुसराही थर लावते मी. आणि आपण तळून ठेवलेला कांदा आहे तो पण मी टाकला आहे, पण थोडक्यात दाखवायचं विसरले. तर बघा, आणि आता नंतर पहिल्या थराला टाकलेला आहे, दुसऱ्या थराला लावताना तो विसरला दाखवायचा. तर पहा, दुसरा थर लावला आणि आता आपण पुन्हा वरनं एक भाताचा थर देणार आहोत. आणि खूप छान आहे, मस्त असा मटक्यामध्ये चव तर काय अप्रतिमच असते. आणि चुलीवरचं मग तर विचारूच नका, खूप टेस्ट असते खाण्यामध्ये हा. आणि आपले पूर्वीचे लोक असे मातीच्या भांड्यातलं जेवत होते, त्याच्यामुळे ते निरोगी होते. खूप छान असतं. आणि आता सध्या चुलीवरती म्हटल्यावरती आम्हीसुद्धा मातीच्याच भांड्यात करण्याचा प्रयत्न करतो. घरात गॅसवर सुद्धा चालतात ही भांडी, पण शक्यतो गॅसवरती नाही वापरत जास्ती, कारण ते तडकतं, फुटतं. मग चुलीवरती ना मस्त असं, आणि खायला तर एवढी टेस्ट येते ना, बापरे, खूप छान लागतं. तर पहा, मस्त असं आपण ना शिग लावून घेतली त्याची, कारण आपला भात थोडासा उरलायच, बसलाच नाही त्यामध्ये. तरी बसवण्याचा खूप प्रयत्न केला आहे. आणि पहा, आता मस्त असं लावून आपण पुन्हा चुलीवरती एक थोड्या वेळासाठी ठेवणार आहोत, कारण ते मुरलं पाहिजे छान. तसा तर आपला भात आपला शिजलेलाच आहे आणि तुकडा पडणार नाही याची फुल गॅरंटी. आता आपण जाळच घालणार नाही, कारण मटका गरम असतो, त्यात शिजतं ते बराच वेळ तरी. जाळ बंद केला तरी गरमाईमुळे ते छान राहतं. आणि पहा, आता आपली बिर्याणी कशी तयार झाली आहे. आणि आता आपल्याला तिला द्यायचा धूर. तर म्हणजे बघा, कोळसा ठेवला आहे आणि त्याच्यावरती आपण थोडंसं हिंग आणि अगदी देशी गाईचं तूप, आमच्याकडे काय अमूल बटर वगैरे तसलं काहीच नाही. तर हा धूर देते मी. आणि पहा, कसलं सुंदर असं छान वास येतो ना, अगदीच मस्त. आणि बघा, आपली बिर्याणी तयार झाली आहे आणि आता मी वाढायला घेते. तर व्हिडिओ जर खरंच आवडला असेल ना, नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आवडला तरच करा, नाही आवडला तर करू नका. आणि एखादी कमेंट करा, छानशी कमेंट करा. कमेंटसाठी नक्की वाट पाहीन. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करा, कारण आम्ही काय प्रोफेशनल कुक नाही आहे, आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्याची बिर्याणी आहे. तर नक्की लाईक सबस्क्राईब करा, आवडलं तरच. तर कशी झाली बिर्याणी हे सांगायला विसरू नका. मी वाट पाहीन तुमच्या कमेंटची. नक्की कमेंट करा, नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.